कॅनडावरनं आदित्य सगळ्यांचं स्वागत करतोय. नवा दिवस नवा प्रवास. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन करूया प्रवासाला सुरुवात. मग पोहोचलो या कोरियन पोरीकडे, जिने माझा PRP सेशन केला आणि त्याच्यानंतर आम्ही थेट निघालो एल्लोरा या व्हिलेज कडे आणि जवळपास 1.5 तास ड्राईव्ह करून आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या स्टॉपला, ज्याचं नाव आहे एल्लोरा क्वॅरी कन्झर्वेशन एरिया. मग गाडी केली पार्क, समोरच होता मॅप, घातली आपली फेवरेट कॅप आणि बंद केले सारे मोबाईल ॲप. मग दिसली ही छोटीशी दरी आणि त्यात वाहणारी नदी. वरून बघितलं काही लोक कायाकिंग करत होते, जिथे आयुष्याचा एक छोटासा लेसन मिळाला. जोर लावून थकल्यावर दिशा बदलणं हाच खरा शहाणपणा असतो. मग ट्रेल्स मधनं चालत चालत पोहोचलो या ऐतिहासिक ब्रिज वरती, ज्याचं नाव होतं इंडियन ब्रिज, जो की 1819 मध्ये पाईन झाडाला तोडून बनवलेला होता. निसर्ग अनुभवत नदीचं दर्शन झालं. चारही बाजूला कपल्स पाहून मात्र सिंगल असल्याचं दुःख झालं. 3-4 तास निसर्ग अनुभवला आणि पोहोचलो एल्लोरा या गावामध्ये. जुन्या युरोपियन स्टाईल इमारती, क्यूट शॉप्स, आर्ट गॅलरीज, कॅफेज आणि फुल लोकल वाईब. मन तर झालं होतं खूप हॅपी, पण पाय थकले म्हणून घेतली थंडगार कॉफी. गल्लोगल्लीत करत होते आर्टिस्ट त्यांची तयारी, पण आम्हाला लागलेली खरी तर शॉपिंगची घाई. मग हे लोकल शॉप्स फुल एक्सप्लोर केले आणि केली थोडीशी शॉपिंग आणि ही कॅब घेऊन पडलो अन्नाच्या शोधात बाहेर आणि पोचलो या अफगाणी रेस्टॉरंटमध्ये. मग खाऊन झालो रिसेट. ऑन द वे दिसला हा सनसेट आणि आय थिंक झाला आपला व्लॉग इथेच परफेक्ट.